फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? तर इथं सकाळ झाली आणि दोन्ही पण मी चहा करत असताना वट्यावरती येऊन बसले होते खात. तर खरंच चहा खूप छान वाटतं. चहा पिल्यावरती एक वेगळ्याच प्रकारची एनर्जी असते. इथं आर्यनचं मावशीबरोबर गनबरोबर खेळणं चालू होतं. काल मी आणि आर्य टार्गेट होतो, तर आज मावशी टार्गेट आहे त्याच्या गनवरती. काल गुरुवार होता, आर्यन आजारी होता म्हणून मला देवपूजा करायला टाईम भेटला नव्हता. तर म्हटलं आज छान शुक्रवार आहे, वैभवलक्ष्मीचं व्रत पण असतं, तर पटकन पूजा करून घेतली. आज माझा मावशी व्हिडिओ शूट करत होते आणि त्यांना एक खूप छान आवडत होतं. एक आता खूप छान प्रकारे माझे व्हिडिओ शूट करतात. त्यांना व्यवस्थित कॅमेरा वगैरे आता खूप छान प्रकारे पकडायला यायला लागला आहे. इथे आर्यनची अंघोळ झाली आणि खरंच सांगते तो खूप मस्ती करतो. काहीजण मला म्हणतात की तू आता आम्हाला फोन करत नाही, आम्हाला विसरली, पण असं काही नाही आहे. मला या दोघांचं करतानाच एवढा टाईम होतो की मला खरंच टाईम भेटत नाही. आणि आर्याचं ह्या दोन्ही गोष्टी सगळं एवढे गडबड होते आणि फोनमध्ये टाईम घालवते याच्या करण्यापेक्षा माझं शूट वगैरे चालू असतात, माझे व्हिडिओ व्लॉगिंग चालू असते, परत आर्यनचं करायचं असतं, एडिटिंगचे कामं असतात, त्यामुळे मला जास्त टाईम भेटत नाही आहे. आणि खरं सांगते, आर्यन खूप मस्ती करून मी त्याचं प्रत्येक बालपण असं एन्जॉय करते आहे. आणि पटकन वैभवलक्ष्मीची पूजा मांडून घेतली आणि बाहेर खूप छान असा पाऊस चालू होता. आर्यन भिजत होता. आर्यनचं होता की मला पावसात घेऊन चल, पण तो आजारी असल्यामुळे काही त्याला घेऊन गेली नाही. इथे आर्यनचं खेळणं चालू होतं. मला काही जण म्हणतात की बाबा घरात किती पसारा असतो, तू आवरतेस की नाही? मी घर सगळं आवरते, पण मी संध्याकाळी आवरते, कारण दिवसभर माझ्या मुलांना मी मनसोक्त खेळून देते. मुलं आहेत ते पसारा तर होणारच, आणि पसारा होऊ नये म्हणून मुलांना खेळायला देणं हे खूप चुकीचं आहे. अजून 1-2 वर्ष पसारा होईल, त्यामुळे तुम्ही खरंच सांगते मुलांना खेळून द्यायचं. पसारा होईल म्हणून हे काय म्हणजे लॉजिक नाही आहे. आणि मला माझ्या मुलांना खेळताना बघून खरंच खूप छान वाटतं. मला पसाराचं काहीच वाटत नाही. मला माझ्या मुलांनी व्यवस्थित खेळलं पाहिजे, त्यांनी त्यांचं बालपण व्यवस्थित एन्जॉय करावं असं मला वाटतं. आणि माझे दोन्ही मुलं मला खेळताना बघून खूप छान वाटतं. ते मोमेंट असतात त्यांचे जे की आपण कॅप्चर करू शकतो किंवा आपण त्यांचं बालपण खेळताना बघू शकतो. आणि खरंच हे मोमेंट खूप छान असतात. आज आल्याला शेंगदाण्याचे लाडू खायचे होते, तर म्हणजे सगळे ड्रायफ्रूट्स घेतले आणि पटकन म्हणजे खायचे तर घरी बनवूया. पटकन शेंगदाण्याचे लाडू बनवून घेतले. सगळे ड्रायफ्रूट्स हे मी भाजून घेतले आणि असे खूप छान असे शेंगदाण्याचे लाडू बनवते. थँक्यू.